एका साध्या सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तुम्ही स्वतःला सकारात्मक व्यक्ती समजता का? आशा करतो तुमचं उत्तर हो असेल. पण आयुष्यात सकारात्मक होणं हे जितकं महत्वाचं आहे, त्याचबरोबर योग्यरित्या सकारात्मक होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा लोक खोट्या रीतीने सकारात्मक होतात, ज्याला इंग्रजीत टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असं म्हणतात. आता टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे नक्की काय? की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी याच्यात असं होतं, की आपण जरी आपल्याला सकारात्मक वाटत नसेल, तरी ओढून ताणून सगळं ठीक चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, मला सगळं छान वाटतंय, असा एक आव आणतो. पण खऱ्या अर्थाने तसं होत नसतं आणि म्हणूनच त्याला टॉक्सिक किंवा विषारी असं म्हटलं जातं. तर हे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी जे आहे, ह्याच्यामुळे काय नुकसान होतात, हे नक्की समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर सर्वप्रथम टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमध्ये काय घडतं? पहिली गोष्ट जी घडते त्याला म्हणतात इमोशनल सप्रेशन. आता इमोशनल सप्रेशन म्हणजे काय? याचा अर्थ आपण ज्या आपल्या भावना असतात, त्याला दाबायचा प्रयत्न करतो. आता होतं काय, की जेव्हा आपल्याला हसावसं वाटतं, तेव्हा आपण काय करावं? हसावं. जेव्हा रडावसं वाटतं, तेव्हा काय करावं? अर्थातच रडावं. पण समजा तुम्हाला एखादं दुःख व्यक्त करायचंय, तुम्हाला रडायचंय किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल राग व्यक्त करायचा आहे. पण तुम्हाला असं वाटतं, की नाही, नाही असं जर केलं तर मी सकारात्मक ठरणार नाही. म्हणून मी काय करेन, मी माझ्या भावनांना डावलून खोट्या रीतीने सकारात्मकता दर्शवण्याचा प्रयत्न करेन. यालाच म्हणतात टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. कारण तुम्हाला जे वाटतंय आणि तुम्ही जे वागताय याच्यात बराच फरक आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सकारात्मक ठरत नाही. तर इमोशनल सेपरेशन म्हणजे भावनांना आपण जेव्हा दाबतो, त्यांचा नकार करतो, हे अत्यंत घातक ठरू शकतं. दुसरा दुष्परिणाम टॉक्सिक पॉझिटिव्हिटीचा असतो, त्याला म्हणतात रिड्यूस्ड सायकोलॉजिकल सेफ्टी. आता सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजे नक्की काय हे आधी जाणून घेऊया. आता सायकोलॉजिकल सेफ्टीचा वापर कुठे होतो? जेव्हा आपण चार चौघांसमोर काहीतरी सांगतोय, काहीतरी आपलं मत मांडतोय. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही किंवा एखादी चूक आपल्याला मान्य करायची असते. तर तिथे आपल्या अवतीभोवती माणसं कशी वागतात त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जर मी सांगितलं चार चौघांना, की मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय किंवा मला खूप वाईट वाटतंय किंवा माझ्या हातनं ही चूक घडली, तर समोरची जी व्यक्ती असते, त्याचा या गोष्टीबद्दलचा एकंदर दृष्टिकोन कसा आहे, त्यांचं मत काय आहे, हे आपल्याला खूप महत्वाचं वाटतं. पण समजा तुम्ही सांगितलं, की मला याचा त्रास होतोय किंवा मला दुःख जाणवतं आणि समोरच्याने सांगितलं, "अरे, अरे, एवढ्याशा साध्याच्या गोष्टीला कसलं दुःख? ही तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. बाकी सगळ्यांकडे बघ, एवढं काय महत्वाचं त्याच्यात?" जेव्हा असं आपल्यासोबत घडतं, तेव्हा आपण खरं बोलायला घाबरतो किंवा खरं बोलण्यापासून स्वतःला परावृत्त करतो. आणि बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा सायकोलॉजिकल सेफ्टी नसते म्हणजे एकंदर भावनिक सुरक्षितता नसते, तिथे लोक खरं बोलायला कचरतात आणि मग खोटं-खोटंच, "हो, सगळं व्यवस्थित आहे. कुठे काय त्रास आहे? काहीच नाही. सगळं व्यवस्थित." असं मान्य करू लागतात. हे देखील अत्यंत धोक्याचं आहे. तर ही एक गोष्ट घडते टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे. तिसरी महत्वाची गोष्ट जी घडते टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे त्याला म्हणतात वीक रेझिलियन्स. आता रेझिलियन्स म्हणजे काय? रेझिलियन्सचा अर्थ आपण म्हणू शकतो चिकाटी. जेव्हा आयुष्यात काही प्रसंग घडतात, वाईट प्रसंग म्हणा कुठले घडतात, त्या प्रसंगातनं बाहेर पडण्यासाठी माणसाच्या अंगी चिकाटी असावी लागते. जर ती चिकाटी आपल्यात नसेल, तर त्या प्रसंगातनं बाहेर पडणं आपल्याला अत्यंत कठीण जातं. तर जेव्हा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असते म्हणजे खोट्या अर्थाने पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता असते, तेव्हा मात्र ही चिकाटी कमी-कमी होत जाते. कारण खऱ्या अर्थाने आपल्याला सकारात्मक वाटत नाहीये. आपण असलेली वस्तुस्थिती मान्यच केलेली नाहीये. जेव्हा असलेली वस्तुस्थिती आपण मान्य करत नाही, त्यामुळे त्यातनं बाहेर पडण्यासाठी मार्गही आपल्याला सापडत नाही. त्यामुळे सर्वप्रथम वस्तुस्थिती जी आहे त्याला मान्य करून, आता मी यापुढे काय करू? असं जेव्हा आपण वागू लागतो, ती खऱ्या अर्थाने सकारात्मकता ठरते. पण असं न करता जेव्हा आपण सगळं ठीक आहे, सगळंच चांगलं चाललंय, असं मानून चालू लागतो, तेव्हा मात्र आपल्यातली चिकाटी कमी-कमी होत जाते. तर हे काही नुकसान आहेत टॉक्सिक पॉझिटिव्हिटीचे. पण महत्वाचा, लाख मोलाचा प्रश्न असा आहे, की यातनं बाहेर कसं पडायचं? कारण यातनं जर बाहेर पडता आलं नाही, तर मग उगाचच आपण एक आव आणू, की आपण सकारात्मक आहोत, पण तसं खऱ्या अर्थाने नाहीये. तर टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमधनं बाहेर पडण्यासाठी 3 महत्वाची सूत्र आहेत, जी तुम्ही आयुष्यात अंमलात आणू शकता. सर्वप्रथम जे सूत्र आहे त्याला म्हणतात प्रॅक्टिसिंग इमोशनल व्हॅलिडेशन. आता याचा साध्या शब्दात अर्थ असा आहे, की ज्या आपल्या भावना आहेत, त्यांना मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल राग येत असेल,
तर मला राग येत आहे हे मान्य करणं महत्वाचं आहे. मला राग येत असताना देखील मला राग मुळीच नाही, मी शांत आहे, थंड डोक्याचा आहे, असं खोटं खोटं दर्शवणं हे मात्र योग्य नव्हे. असं केल्यामुळे आपण सकारात्मक होत नाही किंवा सकारात्मक ठरत नाही. त्यामुळे सर्वप्रथम ज्या काही भावना आपल्या मनात आहेत त्यांचा उलगडा करणे, शांत चित्ताने उलगडा करणे, त्यांना व्यक्त करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. की मला यंदा या गोष्टीबद्दल राग वाटतोय किंवा मला या गोष्टीमुळे खूप मन दुखावलं गेलंय किंवा मला एखादी गोष्ट पटलेली नाहीये, हे व्यक्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. उगाचच सगळं चांगलंय, मी सगळं मान्य करेन असं न करता व्यक्त करणं तितकंच जास्त महत्वाचं. दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण करायला हवी त्याला म्हणतात, आपण जेव्हा वाक्यरचना करतो बोलताना, वाक्यरचना करत असताना किंतु परंतु शब्दांचा वापर टाळणं आणि त्याऐवजी आणि या शब्दाचा वापर करणं. याचा अर्थ काय? आता समजा तुम्हाला एखादा प्रसंग तुम्हाला सामोरे जायचंय आणि त्या प्रसंगाला सामोरे जात असताना तुम्ही म्हणताय की मला तसं हे करायचंय पण, किंवा मला हे जमतं परंतु, जेव्हा आपण असे शब्द वापरतो ना तेव्हा आपण कुठे ना कुठे आपल्याला स्वतःला रोखतो आणि त्याच्यातनं आपल्याला मार्ग सापडत नाही आणि अशा पद्धतीने आपण खऱ्या सकारात्मकतेकडे कधीच वळू शकत नाही. खरी सकारात्मकता तेव्हाच असते जेव्हा आपण परिस्थितीला मान्य करतो आणि मग त्याच्यातनं मार्ग काढतो. उदाहरणार्थ, मला माहितीये सध्याची परिस्थिती खूपच कठीण आहे आणि या परिस्थितीतनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला अमुक अमुक करावं लागेल. बघा इथे मी शब्दाचा वापर केला आणि, इथे मी किंतु परंतु पण या शब्दांचा वापर केलेला नाही. आता याचा काय असर होतो? आपण जेव्हा स्वतःशी बोलतो ना, स्वतःशी संवाद साधतो, तिथे आपली वाक्यरचना आणि शब्दांची निवड ही अत्यंत महत्वाची असते. तिथेच जर आपण किंतु परंतु पण अशा शब्दांचा वापर करायला लागलो तर मग आपल्याला त्या परिस्थितीतनं खऱ्या अर्थाने बाहेर पडता येत नाही आणि मग लोक खोटी सकारात्मकता दर्शवायला लागतात. तसं घडू नये म्हणून वाक्यरचना देखील तितकीच महत्वाची असते, जेणेकरून स्वतःच्या सोबत जो संवाद घडतोय तो खऱ्या अर्थाने सकारात्मक घडेल. तिसरी महत्वाची गोष्ट जी आपण करायला हवी त्याला म्हणतात नॉर्मलायझिंग डिस्कम्फर्ट. आता नॉर्मलायझिंग डिस्कम्फर्ट म्हणजे काय? की जेव्हा आपल्यासोबत काहीतरी वाईट घडतं किंवा आपल्याला एखाद्या प्रसंगातनं बऱ्याच अडचणी सहन करत जावं लागतं, हे स्वतःला समजावणं की या सगळ्या अडचणी सामान्य आहेत, याच्यातनं मार्ग निघेल, हे सतत सांगत राहणं खूप महत्वाचं आहे. हे का महत्वाचं आहे? कारण जर असं आपण केलं नाही तर मग आपण तात्पुरता का होईना स्वतःला समजवण्यासाठी खोट्या अर्थाने दिलासा देतो की नाही नाही असं काहीच नाहीये, सगळं ठीक चाललंय, सगळं ठीक चाललंय. तसं न करता हे सांगणं की नाही सध्या ठीक नाहीये, पण हे जरी ठीक नसलं तरी यातनं मला काहीतरी शिकायला मिळतंय, याचा काहीतरी अर्थ आहे माझ्या आयुष्यासाठी. ही खरी सकारात्मक प्रवृत्ती ठरेल की आपण त्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतोय आणि ती परिस्थिती आपल्याला काय शिकवते आणि त्याच्यातनं नक्कीच आपल्याला मार्ग कसा शोधता येईल, ही जी विचारसरणी आहे ही अत्यंत महत्वाची. याला म्हणतात नॉर्मलायझिंग डिस्कम्फर्ट. की जी गोष्ट घडत आहे, जी अडचण आपल्या समोर आहे, हे सामान्य आहे. जरी त्याच्यातनं मला त्रास होत असला तरी देखील त्याच्यातनं मार्ग निघेल आणि मी काय शिकतोय या दृष्टिकोनातनं विचार करणं खूप महत्वाचं आहे. तर या 3 गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. कोणत्या 3 गोष्टी? सर्वप्रथम व्हॅलिडेटिंग युअर इमोशन्स, याचा अर्थ आपल्या भावनांना मान्य करा, जेणेकरून त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल. दुसरी गोष्ट, वाक्यरचना करत असताना किंतु परंतु शब्दांच्या ऐवजी आणि या शब्दाचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःसोबत सकारात्मक संवाद करता येईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, नॉर्मलायझिंग डिस्कम्फर्ट. ज्या अडचणी, ज्या त्रासातनं तुम्ही सध्या जात आहात, ह्या तुमच्यासाठी का महत्वाच्या आहेत, त्यातनं तुम्ही काय शिकताय, सातत्याने त्याचा विचार करा, जेणेकरून खऱ्या अर्थाने तुम्ही सकारात्मक बनू शकाल. तर या काही गोष्टी आहेत महत्वाच्या ज्याचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी होता येईल, खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःला व्यक्त करता येईल आणि मग टॉक्सिक पॉझिटिव्हिटी पासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता.